शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 58व्या देवळाली गाव शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त देवळाली गाव येथे प्रतिमा पूजन आणि मिठाई वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, आयोजक योगेश गाडेकर, माजी आमदार योगेश घोलप, नगरसेवक केशव पोरचे, भैया मनियार, नगरसेविका सुनीता कोठुळे, प्रज्ञा थोरात, उत्तम कोठुळे, रमेश जाधव, उपमहानगर प्रमुख किरण डहाळे, योगेश देशमुख, चंदू महानुभव, योगेश शिंदे, स्वप्नील आवटे, सागर निकाळे, अतुल धोंगडे, विकी थोरात, राजू कोटमे, शेखर पवार, मंगेश शिंदे, अनिल गायके, अतुल गवळी, प्रमोद शिंदे, राहुल चटोले, विकास ढकोलिया, रमेश पाळदे, प्रतीक अल्हाट, स्वप्नील बाबळे, अंकुश बोचरे, कुणाल शहाणे आदी उपस्थित होते। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून 1966 साली शिवसेना या नावाचा एक रोपटा मुंबई येथे लावण्यात आला आणि आज 58 वर्ष पूर्ण होता यांच्या रोपट्याचं एक वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तयार झाले आणि त्या वटवृक्षाच्या माध्यमातून अनेक शिवसैनिक घडले, जे तळागाळातून अनेक कार्यकर्ते मोठे केले। शाखा प्रमुखपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत ह्या शिवसेनेची जी ख्याती आहे की इथे कुठेही जातीवाद होत नाही आणि अनेक तळागाळातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठे केले आणि अनेक संघर्षाचा काळ आपल्या या शिवसेना पक्षाने बघितला। अनेक खस्ता खाल्ल्या, अनेक जण मोठे होऊन सोडून गेले, पण त्यात कुठेही शिवसेना कधी डगमगली नाही आणि डगमगणार नाही। शिवसेना ती जो महाराष्ट्रामध्ये जो झंझावात सुरू आहे तो नक्कीच असाच चालू राहील। कोणी आल्याने गेल्याने फरक पडणार नाही। आमच्या देवळाली गावची शाखा हिलासुद्धा 66 साली मुंबई उद्घाटन झालं आणि 67 साली 68 झाली आपल्या देवळाली गावची ही नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील पहिली शाखा आणि या शाखेचा देखील आज वर्धापन दिन आम्ही सर्व शिवसैनिक मोठ्या उत्साहामध्ये सर्व युवक ज्येष्ठ शिवसैनिक उत्साह साजरा करतोय। मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा देतो। गेल्या 58 वर्षांमध्ये अनेक चढ उतार ह्या पक्षाने बघितले आणि पुढे या शिवसेनेचा झेंडा येत्या विधानसभेवर, लोकसभेला तर आपण वातावरण बघितलं, पण विधानसभेला देखील शिवसेनेचा झेंडा विधानसभेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असा आमच्या शिवसैनिकांचा खात्री विश्वास आहे। देवळाली गावात आपल्या या शिवसेना पक्षाच्या 58व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी तसेच या देवळाली गावातील शाखेचा 56वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी उपजिल्हा प्रमुख केशव पोरचे, नगरसेवक सुनीताई कोठुळे, भैया मनियार तसेच सर्व शिवसैनिक या ठिकाणी देवळाली मतदारसंघातील पूर्व मतदारसंघातील सर्व शिवसैनिक ज्येष्ठ श्रेष्ठ मोठ्या संख्येने या ठिकाणी आज या उपस्थित राहिले व प्रतिमापूजन करून, गोड तोंड करून, लाडू वाटपाचा कार्यक्रम करून, गोड तोंड करून आजचा वर्धापन दिन अतिशय आनंदात व उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला। नाशिक रोड देवळाली गावासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय आनंदाने हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिक मोठ्या दिमागाने साजरा करतात। आपण बघत असाल की आत्ताच्या या येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राने जे भरभरून दिलेलं प्रेम ते बघता शिवसैनिकांचा उत्साह अतिशय जोमाने वाढला असून या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिक पुन्हा एकदा सज्ज झाला आहे आणि येत्या विधानसभेवरती शिवसेनेचा भगवा हा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास तळागाळातील सर्व शिवसैनिकांना आहे। हेच प्रतीक म्हणून आम्ही हा शिवसेनेचा वर्धापन दिन शिवसैनिकांमध्ये जोश उत्साह निर्माण व्हावा, तो तसाच द्विगुणित होत जाऊ याकरता हा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करण्यात आला। 1966 रोजी हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवसेनेची स्थापना केली व अनेक चढ उतार या गेल्या 58 वर्षामध्ये पक्षाने बघितले, पण कुठेही न डगमगता शिवसैनिकांच्या जोरावरती, कारण की मला चांगलं आठवतं की बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर तुम्ही शिवसैनिक असाल तरच मी शिवसेना प्रमुख। या हे नातं शिवसैनिकांचं अतिशय मातोश्रीबद्दल असलेलं प्रेम हे आजही खूप निष्ठावान आहे, निष्ठावानांचं आहे, हे सिद्ध झालेलं आहे। असेच
सर्वांनी एकोप्याने राहावं व आपल्या या पक्षाला बळकटी द्यावी। मी पुन्हा एकदा संपूर्ण नाशिककरांना, देवळाली गावांना, या उपस्थित सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेचा 58 वर्धापन दिन आहे आणि संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव त्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आहे। हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 साली शिवसेनेला जन्म दिला। खऱ्या अर्थानं राजकारण सोडून खऱ्या अर्थानं ही संघटना जी आहे ही समाजकारण करणारी आहे। म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्या माध्यमामधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झुंजवात आपण पाहिला। अनेक वादळं आली, अनेक लोक शिवसेना सोडून गेले, अनेकांनी गद्दारी केली आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षासारख्या ज्यांना 25 वर्ष आम्ही बरोबर घेऊन गेलो त्या लोकांनी आमचा विश्वासघात केला। एवढंच नव्हे तर जे काय आमच्याकडून गद्दार झाले त्यांना बळ देण्याचं काम केलं। एवढंच नव्हे तर आमचं नाव, आमचं चिन्ह या ठिकाणी चोरण्याचं काम त्यांनी केलं। परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता ही शिवसेना प्रमुखांच्या विचाराची आहे, उद्धवजींच्या विचाराची आहे आणि म्हणून या जनतेने या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की खरी शिवसेना कोणती। खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे। आणि म्हणून या ठिकाणी आज वर्धापन दिन आहे। संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये तळागाळातला आमचा प्रत्येक शिवसैनिक अतिशय मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या उत्सवामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्या सर्व शिवसैनिकांचे मी आभार मानतो आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या गद्दारांना यांची जागा दाखवण्यासाठी आपण सज्ज राहा अशा प्रकारचं आव्हान सर्व शिवसैनिकांना करतो। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी प्रवीण कुलथे, नाशिक रोड।